म्हणजे सगळ्यांना आवाज व्यवस्थित येईल। म्हणजे अली आदिल शहाची आई वर्गा नजर येतात तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याला विडा उचलला नवतेच अफजल खाने नवतेच अफजल खाने जिताचा डझन मुसैदाने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या दूर दिले इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला Did you see the size of Abdul Khan's army? Yeah, sir. But the land of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत फंद सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपलं टिकावं लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आपल्या स्थळी निघून जाऊ काय म्हणाल साहेब मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे साहेब शिवबा किंवा आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु घ्याडकडे पळून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वागिनीचा स्वाभिमान विजय तिला लावूनच पडतो वागिनीचा छावा गनिमान कसा ठेचावा डोक्यात गणी मिटावा तिचा धर सांगावा प्रतापगडावर आमने सामने भीतीचा सांगावा खाण्याने हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान जीवा महाल आल्या राजीवा काय म्हणतो खान महाराज खानाला तर खात्री पटली की
हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं? बंधन करून निरोप झाला. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होते दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. श्यामाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी